महाराष्ट्रामध्ये आता सर्व महिलांना मिळणार आहे 1,500 रुपये तुमच्या थेट खात्यामध्ये जमा करणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे। तर नेमकं या योजनेमध्ये कोण कोण पात्र आहे आणि कोण अपात्र राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर GR लागू झालेला आहे, तर येत्या काही दिवसांमध्ये याचे रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर सर्व महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये थेट खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। तर बघा या योजनेचे स्वरूप काय असणार आहे, तर जे पैसे आहेत महिलाच्या जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून त्यांच्या अकाउंटवर पाठवण्यात येणार आहे आणि 1,500 रुपये हे महिलांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे। तर यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे बघा, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित व परित्यक्त्या आणि निराधार महिला ह्या महिला यामध्ये एलिजिबल राहणार आहे अर्ज करण्यासाठी। या योजनेची पात्रता बघा, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक राहणार आहे आणि लाभार्थ्याचे जे आहे म्हणजे पूर्ण फॅमिलीचे जे इन्कम आहे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर ही योजना घ्यायची असेल तर आपल्याला एवढी पात्रता पूर्ण करावी लागेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर यासाठी अर्ज कोण करू शकत नाही बघा, ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अर्ज करू शकत नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जो इन्कम टॅक्स भरत असेल ते सुद्धा यासाठी इलिजिबल नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणजे कुठे जॉब करत असेल म्हणजे सरकारी विभागामध्ये जर जॉब करत असेल कंत्राटी कर्मचारी सुद्धा असेल तरी ते अर्ज करू शकत नाही। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल म्हणजे या अगोदर जर कोणत्या स्कीममधून तुम्ही 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार यांना सुद्धा मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन संचालक सदस्य आहे यांना सुद्धा मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे म्हणजे जर 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल त्यांना सुद्धा मिळणार नाही आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांना सुद्धा ही योजना मिळणार नाही आहे। सदर योजनेच्या अपात्र व पात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन वित्त विभाग यामध्ये चेंजेस करू शकतो। तर अशा प्रकारे कोण पात्र आहे आणि कोण अपात्र राहणार आहे हे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे बघा, योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल, त्यासाठी आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे किंवा जन्माचा दाखला लागणार आहे, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा कमी, बँक खाते पासबुक पहिल्या पानाची जी प्रिंट आहे ही तुम्हाला लागणार आहे, नंतर पासपोर्ट साईज फोटो, राशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र लागणार आहे। तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे। तर 1 जुलैपासून अर्ज करू शकतो, यामध्ये टाइम टेबल दिलेला आहे तर कोणत्या तारखेला काय करायचं आहे। तर अर्ज आपण 1 जुलैपासून करू शकतो आणि शेवटची तारीख 15 जुलै दिलेली आहे। नंतर त्यानंतर यादी जाहीर करणे या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत। तर हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिला आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करून एकदा पूर्ण GR वाचून घ्या आणि ही योजना सुरू झाली आहे। तर आता महिलांना 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत। तर ज्याही महिलांना यासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी पात्र व अपात्र ह्या गोष्टी पूर्ण चेक करणे आणि त्यानंतरच अर्ज करणे। तर अशा प्रकारे ही नवीन स्कीम महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे आणि अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही घरी बसून तुमचा अर्ज करू शकता आणि याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।